आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्याय देवते त्यांना क्षमा कर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरून संजय राऊतांचं खोचक ट्विट। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आले, आमचे बिघडलं तर काही जणांचं फावतं। बारामतीमधील झेडपीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमधील सभेमध्ये अजित पवारांची कार्यकर्त्यावर नाराजी, आम्ही रक्ताचं पाणी करून इथे सभेला येतो आणि कार्यकर्तेच गायब असतात, अजित पवारांचे खडेबोल। अमरावती पालिकेमधील अपयशानंतर भाजपची बैठक, पराभूत उमेदवारांसोबत मंत्री बावनकुळेंची चर्चा। पराभवाची नेमकी कारणं काय, यावर बैठकीमध्ये मंथन। पुण्याच्या भोरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सुरू। विजय शिवतारेंच्या हस्ते झेडपी निवडणुकीमधील प्रचाराचा शुभारंभ। शिवसेनेशिवाय कुणीही जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू शकणार नाही, शिवतारेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं। बिहार भवन थांबवण्याची कोणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सत्तेसाठी इतकी लाचारी नको, मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा। तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत, अभ्यंकरांची चौधरींवर टीका। सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी। ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाही, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती। बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी, तर पंचायत समितीमध्ये एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तणाव कायम, यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंतांचे अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना धक्का, 30 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपत। काठी लाखेवाडी गटात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणेसमोर भाजपचा आव्हान। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश। पुण्यातील भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीमधून 3 उमेदवारांची माघार, 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात। परभणीमध्ये आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे, अनेक गटांमधील निवडणूक समीकरणं बदलण्यास सुरुवात। साताऱ्यामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयामध्ये धाव। कराड सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असतानाही उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप। मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा। रुपाली पाटलांसह समर्थकांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। राज्यातील मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवर जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये प्रशासक नेमणुकीला मान्यता। ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी, प्रशासकांच्या मार्फतच कारभार चालवला जाणार। नगरसेविका सैर शेखचा माफीनामा, मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। शिंदे म्हणतात ठाणे भगवं, मग मुंब्रा हिरवं म्हटलं तर प्रॉब्लेम काय? भाजप शिंदेना केव्हा उचलून फेकेल कळणारही नाही, इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकवणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांनी औकादीमध्ये राहावं, तुमच्या 7 पिढ्या ही महाराष्ट्र हिरवा करू शकत नाही, खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसणार, शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती। मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार। ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, इमाम 1 असे 13 सदस्य, एकूण सदस्य संख्या 23। पुण्यामध्ये महापौरपदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार, सर्वसाधारण सभा 6 तारखेला होणार, महापालिका आयुक्तांची माहिती।
कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार, सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी, बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार संजय राऊतांची माहिती. चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत, 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता, 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम, खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवल्यानं चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला, धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप. चंद्रपुरातील काँग्रेसमध्ये दिल्ली दरबारी, काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चिन्नीथला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांची अर्धा तास बैठक. वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली. चंद्रपुरात नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती, विजय वडेट्टीवारांचा आरोप. धानोरकरांना त्यांचा महापौर पाहिजे तर त्या संख्याबळ जुळवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. आमच्याकडील 31 सदस्यांसह वंचित आणि ठाकरे सेनाही सोबत येईल, धानोरकरांची माहिती. दाओस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार, मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाओस दौऱ्यावरून परतले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असणार. मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमाने यांचा संताप. कलिना लायब्ररी प्रकरणामध्ये भुजबळ अजूनही दोषी, दमाने या कोर्टामध्ये जाणार. माझ्या प्रभागामध्ये प्रशांत जगतापांनी भाजपसोबत हात मिळवणी केली, गरज नसताना उमेदवार दिले, वसंत मोरेंचा प्रशांत जगतापांवर आरोप. अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित, महापौर पदासाठी सुनीता फुलसौंदर यांचं नाव आघाडीवर. सुनीता फुलसौंदर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी. अमरावतीच्या वरुडमधील बाभुळखेडा गावामध्ये सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर. अविश्वास ठरावानंतर सरपंच माधवराव भाकरे यांनी गुलाल उधळत निर्णयाचे केले स्वागत. जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता. अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये आणखी 4 आरोपींना अटक. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकच्या वेशीवर. गेल्या 6 दिवसांपासून दिंडोरीमधल्या तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू होतं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईकडे कूचनी. नंदुरबारमध्ये वीज बिल थकबाकीवर कडक कारवाई. 536 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणची 230 कोटी 53 लाखांची थकबाकी. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यानं कारवाई. जळगावमधील चांडक कॅन्सर केअर रुग्णालयाची तक्रारीनंतर आरोग्य विभागाकडून चौकशी. जास्त दिवसाचं बिल घेतल्याचं आणि एकाच क्रमांकाच्या औषधाचं बिल 2 वेगवेगळ्या नावानं दिल्याचा आरोप. चांडक हॉस्पिटलमधील मेडिकलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द. गोंदियामधील देवरीमधील दोभाटोला गावामध्ये बियर बारच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. तहसील कार्यालयावर मोर्चा. मंगळवारपर्यंत कारवाईचं आश्वासन.